ठाकरे बंधूंची आज संध्याकाळी मुंबईमधल्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती जाहीर सभा होणार आहे आणि यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिकांनी यावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। सोशल मीडियावरून राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। मनसैनिक आणि शिवसैनिकांनी शिवतीर्थावरती उत्साहात या अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलं। महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात या असं ही ट्विट राज ठाकरेंनी केलेलं आहे। महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज संध्याकाळी 6:30 वाजता शिवतीर्थावरती महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात या सगळ्या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब थेट शिवाजी पार्कच्या याच मैदानामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती आज संध्याकाळी 6:30 वाजता ठाकरे बंधूंची ही सभा होणार आहे, कसं आहे नेमकं वातावरण वेदांत? यामिनी व्यासपीठ पूर्णपणे तयार आहे, कारण ठाकरे बंधूंच्या आतापर्यंत आपण मुंबईत शाखा भेटी बघितल्या, मात्र पहिली आणि खरं तर ही शेवटची संयुक्त सभा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या आधी, मतदानाच्या आधी ही शेवटची संयुक्त सभा असेल। कारण एकच भव्य अशी सभा घेण्याचं नियोजन ठाकरे बंधूंनी केलं आणि त्यामुळे शिवतीर्थावर आपण जर हे व्यासपीठ बघितलं तर या व्यासपीठावर आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा जो आठवणीतला फोटो आहे शिवसैनिक मनसैनिकांना, त्या आठवणी पुन्हा एकदा ताजा करणारा हा फोटो आपल्याला जो नाशिकच्या संयुक्त सभेमध्ये पाहायला मिळाला होता, तोच 3 जणांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवशक्ती हे नाव दिलेलं आहे। म्हणजे या ठाकरे बंधूंच्या त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या युतीला शिवशक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे। आणि पूर्ण आपण जर व्यासपीठ बघितलं तर जे प्रमुख नेते असणार आहेत, मग राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यासोबत जे पहिल्या फळीतील नेते असतील ते पहिल्या रांगेत बसणार आहेत, तर जे उपनेते आहेत किंवा दुसऱ्या फळीतील नेते आहेत ते दुसऱ्या रांगेत बसतील। आणि आपण जर पाठीमागच्या जर रांगा बघितल्या तर यामध्ये 227 जे उमेदवार मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधू त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीमध्ये लढवणार आहेत, हे सर्व 227 उमेदवारांसाठी या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत, जिथे हे सर्व उमेदवार या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आता हे व्यासपीठावरचं बघितलं, समोरची जर आपण बाजू बघितली, आपले कॅमेरामॅन रोहित कांबळे आपल्याला दाखवतील, समोर सुद्धा आपण बघतोय खचाखच इथे हे संपूर्ण मैदान भरेल अशी आशा शिवसैनिक मनसैनिकांना आहे आणि त्यामुळे नियोजन सुद्धा तसं करण्यात आलेलं आहे। दूरवर आपल्याला खुर्च्या पाहायला मिळतात, जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचा आपण झेंडे बघतोय, मनसेचे झेंडे बघतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे बघतोय। आणि आज जसं मी सांगितलं की निवडणुकी आधीची ही भव्य सभा असणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे नेमकं मनसैनिकांना, शिवसैनिकांना काय संबोधित करतात, कोणते मुद्दे या सगळ्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार, कारण संयुक्त सभा मी जसं म्हटलं की शेवटची सभा असणार आहे, त्यामुळे नेमकी साध या 2 नेत्यांकडनं काय घातली जाणार, मराठीच्या मुद्द्यावर नेमकं हे 2 नेते काय बोलणार, हे सगळं आपल्याला या सभेमध्ये पाहायला मिळणार आहे। साधारणपणे सायंकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यान इथे भाषणांना सुरुवात होईल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे मनसैनिकांचं, शिवसैनिकांचं विशेष लक्ष असणार आहे। अगदी वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू।